गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर मागच्या काही दिवसांपासून आपण आशांशी संबंधित व्हिडिओ सिरीज बनवत आहोत व या अंतर्गतच आजचा माझा हा व्हिडिओ असणार आहे. तो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील त्या मात्र कमेंट बॉक्समध्ये पाठवायला विसरू नका. तर तुमच्या आता लक्षातच आलं असेल, माझ्या ज्या स्क्रीनवरती तुम्हाला चित्र दिसत आहे त्यावरून आजचा व्हिडिओ हा ORS शी संबंधित आहे. तर बघा, आता सध्याला उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि अशा परिस्थितीत ऊन खूप वाढलेलं आहे व शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी होत चालले व अशा परिस्थितीमध्ये या ORSचा आपल्याला अतिशय उपयोग होणार आहे व अशा प्रकारचे ORSचे पॅकेट्स देखील आपल्याला आपापल्या उपकेंद्रातून मिळालेले आहेत व ते वितरित करण्याचं कार्य आशांना सांगितलं आहे. परंतु हे वितरित करण्याअगोदर याच्याविषयी संपूर्ण माहिती आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला या ORS विषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे. हे द्रावण कसं बनवायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका. तर चला आपण आता आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. तर बघा, ह्या अशा प्रकारचं बॉक्स मला इथं या ठिकाणी मिळालेला आहे. तर याच्यावरती काय लिहिले बघा, 25 म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहेत, 25 याच्या आतमध्ये, ह्या बॉक्सच्या आतमध्ये 25 असे छोटे छोटे पॅकेट्स आपल्याला मिळणार आहेत. तर या बॉक्सवरती काय लिहिले बघा, ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स IP, म्हणजेच यालाच आपण काय म्हणणार, ओरल म्हणजे O, रिहायड्रेशन म्हणजे R आणि सॉल्ट्स IP म्हणजे S. याचाच हा ORSचा हा लॉंग फॉर्म असणार आहे. WHO फॉर्म्युला, परत त्याखाली बरंच काही लिहिलेलं आहे बघा. पैकेट्स के पूरे पाउडर को 1 लीटर पानी में मिलाइए. म्हणजे हे जे छोटंसं आपल्याला याच्या आतमध्ये हे पॅकेट येणार आहे, तर त्याला काय करायचं आहे, आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता बघा खाली कसं दिलेलं आहे, त्याची प्रोसेस देखील दिलेली आहे की हाऊ टू मिक्स. तर हे जे एक पॅकेट याच्यामधलं असणार आहे ते असणार आहे 21 ग्रॅमचं. या ठिकाणी बघा आपण बघू शकतो 21 ग्रॅम. तर 21 ग्रॅमचं हे याच्यामध्ये पावडर असणार आहे. तर बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, पोर 5 ग्लासेस ऑफ वॉटर, म्हणजे काय करायचं आहे, 5 ग्लास पाणी आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मिक्स ORS पॅकेट्स, आणि त्या 5 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला हे पॅकेट संपूर्ण असं हे 21 ग्रॅमचं पॅकेट त्यात टाकायचं आहे. त्यानंतर घुले जाने तक हिलाते रहिए, स्टीर टिल डिझॉल्व, म्हणजे काय करायचं आहे, जोपर्यंत ह्या पॅकेटमधलं जे काही पावडर आहे ती संपूर्णपणे या पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही, म्हणजे विरघळत नाही, तोपर्यंत आपल्याला ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. त्यानंतर गिव सोल्यूशन टू बेबी, बच्चों को यह घोल द्या, आणि त्यानंतर चमच्याच्या साह्याने आपल्याला हे जे काही द्रावण आहे ते बाळाला पाजायचं आहे. म्हणजे समजा त्याला जुलाब वगैरे लागले असतील किंवा उलट्या होत असतील, तर त्याच्या शरीरातलं जे काही पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असेल ते भरून काढण्यासाठी आपल्याला ह्या ORSचं द्रावण त्याला चमच्याच्या साह्याने दिवसभरात अनेक वेळा पाजायचा आहे. बघा, घोल को 24 घंटों के अंदर उपयोग करले, म्हणजे जे काही आपण ह्या पॅकेटचं द्रावण बनवलेलं असेल तर हे द्रावण एका बंद झाकणाच्या बॉटलमध्ये भरून ठेवल्यानंतर किंवा एखाद्या भांड्यामध्ये व्यवस्थित झाकून ठेवल्यानंतर फक्त 24 तासापर्यंतच याचा उपयोग करायचा आहे. 24 तासाच्या नंतर मात्र आपल्याला हे द्रावण टाकून द्यायचं आहे, शिल्लक जरी राहिलं असेल तरी, आणि दुसऱ्या पॅकेट्सचं दुसरं द्रावण बनवून त्या बाळाला पाजायचं आहे. त्यानंतर बघा, प्रत्येक पॅकेटवरती देखील हीच माहिती दिलेली आहे. तर यामध्ये कुठले कुठले कंटेंट असतात हे देखील तुम्ही इथं बघू शकता. बघा, इथं दिलेलं आहे की यामध्ये कुठले कुठले कंटेंट आहे. सोडियम क्लोराईड IP आहे 2.6 ग्रॅम, पोटॅशियम क्लोराईड आहे 1.5 ग्रॅम, सोडियम सायट्रेट आहे 2.9 ग्रॅम. अशा प्रकारे सर्व हे जे काही याच्यामध्ये असणारे घटक आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला या पॅकेटवरती याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे. व ही माहिती देखील आपल्याला काय करायची आहे, हे द्रावण कसं बनवायचं, कसं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये पाजायचं, हे आपल्याला काय करायचं आहे, त्या लाभार्थ्याला याची माहिती आशा
आशा वर्कर या नात्याने आपल्याला द्यायचे आहे. त्यानंतर बघा हे देताना म्हणजे कसं द्यायचं हे देखील आपल्याला काय करायचं आहे, त्या लाभार्थ्यांना समजून सांगायचं आहे. बघा इथं काय दिलं आहे, ORS हर 10 के बाद पिलाइए, म्हणजे प्रत्येक उलटी किंवा जुलाबानंतर आपल्याला हे ORSचं जे काही आपण द्रावण तयार केलेलं आहे ते बाळाला पाजायचं आहे. आता याचं प्रमाण वयानुसार दिलेलं आहे. बघा बिलो 6 मंथ म्हणजे बाळ जर 6 महिन्यापेक्षा लहान असेल, 6 महिन्यापेक्षा लहान असेल तर 50 मिली म्हणजे 1/4 ग्लास हे द्रावण त्या बाळाला आपण द्यायचं आहे. 6 मंथ टू 2 इयर्स म्हणजे जर बाळ 6 महिने ते 2 वर्ष वयाचं या दरम्यानच्या वयाचं असेल तर त्याला 100 ते 50 मिली म्हणजे अर्धा ग्लास हे द्रावण द्यायचं आहे. त्यानंतर बघा 2 इयर्स टू 5 इयर्स म्हणजे बाळ जर 2 ते 5 वर्षापर्यंतचं असेल तर त्याला देखील आपण काय करायचं आहे, 100 ते 200 मिली म्हणजे जवळजवळ संपूर्ण 1 ग्लास भरून हे द्रावण त्या बाळाला आपल्याला पाजायचं आहे. आणि समजा लाभार्थी हा 5 वर्षापेक्षा मोठा असेल तर ॲज मच ॲज एबल टू ड्रिंक म्हणजे ते बाळ जितकं पिऊ शकतं तितकं आपण काय करायचं आहे, त्या बाळाला हे द्रावण द्यायचं आहे. और त्याच्या व्यतिरिक्त दिलं आहे की समजा आपण जर एखाद्या बाळाला दवाखान्यात नेलं तर डॉक्टरांनी किंवा फिजिशियनने जे काही कन्सल्ट केलं असेल किंवा त्यांनी जे प्रमाण सांगितलं असेल त्या प्रमाणात हे द्रावण आपण त्या लाभार्थ्याला घ्यायला सांगायचं आहे. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे, रिस्ट्रिक्शन काय दिले आहे, स्टोअर इन ड्राय प्लेस प्रोटेक्टेड फ्रॉम मॉइश्चर म्हणजे आपल्याला हे जे पॅकेट आहे किंवा हे आहे ते कुठं करायचं आहे, स्टोअर इन ड्राय प्लेस म्हणजे कोरड्या ठिकाणी हे पॅकेट्स आपल्याला साठवून ठेवायचं आहे. आणि ओलसर ठिकाणापासून याला म्हणजे ओलं होण्यापासून याला आपण वाचवायचं आहे. म्हणजे आपण हे याच्या एक्सपायरी डेटपर्यंत यूज करू शकतो व आपल्या भागातील लाभार्थ्यांना हे पॅकेट्स वाटून त्यांना देखील याचा चांगला फायदा मिळवून देऊ शकतो व त्यांच्या शरीरातील उलटी जुलाबामुळे जे काही पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल किंवा डिहायड्रेशन झालं आहे त्याचं रिहायड्रेशन करण्यासाठी याचा उपयोग त्यांना होऊ शकतो. अशा प्रकारे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ खाली कमेंट पाठवायला म्हणजे कमेंट मात्र नक्कीच पाठवा.